नमस्कार मंडळी, राम राम. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये. कसे आहे तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असतात. मीही मस्त मजेत आहे. तर काल सकाळी मी आले गावावरनं. आधी गंगाखेडला माहेरी गेलते, त्यानंतर हैदराबादला जाऊन आले. जरा मावशीची तब्येत बरोबर नव्हती आणि बघू शकता वातावरण एकदम ढगाळ झालं. रात्रभर पाऊस पडलेला आहे आणि आज होता पाण्याचा दिवस. तर कपडे वगैरे सगळे धुतलेले. गावावरून आल्यावर भरपूर कपडे पडलेले. कपडे धुतले, पण आता एवढं ढगाळ वातावरण झालं की काय होतं की कपडे वाळतात की नाही. आणि हो, काही दिवसापूर्वी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं की छोटे छोटे सीताफळ धरलेले झाडाला. आता ते छान मोठे मोठे झाले आहेत. मी तुम्हाला दाखवते. एकच सीताफळ धरलेली बघा, केवढी मोठी मोठी झाली, दिसते तुम्हाला बघा. आणि इकडे एक आहे, तर छान मोठी मोठी झाली आहेत. वरच्या बाजूला भरपूर सारी आहेत, पण माझा हात तिथपर्यंत जाणारच नाही आहे. तर अशी छानशी सीताफळं धरलेली आहे, पण की कच्ची आहेत, अजूनही कच्ची आहेत. तर एकदम बदलले बघा. पाऊस यायला चालू झालेला आहे आणि कपडे मी तीनदा काढते, तीनदा ठेवते. तर आई म्हणे की झाडालाच मस्त पिकू दे सीताफळ आणि मग काढ. तर छान झाडालाच ठेवलेली आहेत. बघूया कधी पिकतात. आणि पावसाला सुरुवात झालेली आहे. पावसाला बारीक बारीक सुरुवात झाली आणि मी प्रवास करून आल्याबद्दल स्वच्छ केस वगैरे धुवून घेतली होती. असं करत नाही मी केसांना, परंतु आपल्या हेअर ड्रायरनं कधी नैसर्गिकरित्या सुकवते, पण केसांमध्ये भरपूर पाणी होतं आणि स्वयंपाकही करायचं होतं. त्यामुळे पटकून मी टॉवेलनं केस पुसून घेतलेली आहे आणि त्यामध्ये लगेच किचनमध्ये एंट्री मारली, कारण मला एनर्जी ड्रिंक म्हणजे चहा हवा होता. तर 3 महिन्यानंतर ना चहा पित होती. तर चहा उकळला होता छानपैकी आणि ब्रेड वगैरे आणले होते, पण मला ब्रेड सहसा आवडत नाही चहाबरोबर. मी खाल्लेला मस्का पाव खाणार होते मी आणि चहा ओतून घेतलेला कपामध्ये. खूप दिवसानंतर चहा पित होती. तुम्हीही या चहा प्यायला. त्यानंतर गप्पा मारत मारत चहा पिला, कारण मला दिवसातून एकदा तरी चहा लागतो. आज 3 महिन्यानंतर चहा पिते आहे मी, कारण मी चहा बंद केला पण प्रवास वगैरे झाला आणि जेवण वगैरे रात्री नीट नाही गेलं होतं. त्यामुळे चहा आणि मी मस्का पाव खात होते आणि इकडं सोमला गप्पा मारत मारत चहा पिला. आणि चहा पिताच लगेच पावसाला जोरात सुरुवात झाली. कपडे वाळू घातले होते. एकतर कपडे गावावरनं आल्याबद्दल भरपूर सारे कपडे धुवायला पडले होते. त्याकरता पळत पळत गेले आणि सगळे कपडे काढून आणले, कारण सुकायलाही जागा नव्हती. तिचं काम पण तसंच बाकी आहे. बॅग वगैरे अनपॅकिंग वगैरे करायचे आहे. तर बघूया पटापटा. पहिला स्वयंपाक करून घेते आणि तर मग पाऊस तर येतोय, स्वयंपाक करायचा आहे, तर स्वयंपाक करून घेते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, त्याचबरोबर बेल आयकॉन पण प्रेस करत जा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन येतील. तर काळजी घ्या सगळ्यांनी. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.